अगदी आतून शुद्धपणा, बाहेरून शुद्धपणा, जप तप अनुष्ठान आपण जे म्हणतो ना, त्याची गरज आहे. एकांतवासी गंगा स्नान, एकांतवास असतो. नर्मदा परिक्रमा करताना एकटंच पाहिजे, दुसरं कोणी नको. मैयाचं दर्शन आणि गंगाचं स्नान पाहिजे. खूप पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा तसा खूप जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा महाराज सांगतो एक प्रदक्षिणा माणूस करतो. मैयाच्या प्रदक्षिणेला खूप महत्व आहे. तसं त्या ठिकाणी 14 वर्षाचं आयुष्य मिळालं. फक्त 14 वर्ष. आईने पाहावं रडावं. लेकराने विचारलं, आई का रडतेस ग, काय कारण आहे? आणि बाळा, भोले बाबाची भक्ती केली, तुला 14 वर्षाचा जन्म देऊन आयुष्य दिलेलं आहे, तू 14 वर्षांनी जाणार आहे. आई, ज्यांनी जन्म घातलं, ज्यांनी आयुष्य दिलं, तोच आयुष्य वाढून देतो ना ग. मग मी असं करतो ना, त्याचीच प्रार्थना करतो. काही संतांच्या सहवासामध्ये पडला ना, गंगाच्या घाटावर त्याला घेऊन बसलो. घाटावर लेकरू बसवलं आणि सप्तऋषी योगाने दर्शनाला आले. योगाने दर्शनाला आल्यानंतर ब्राह्मण देवताने त्या लेकराला नमस्कार करायला लागला. संतांचा आशीर्वाद वाया जात नाही. त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून संत सहज म्हणले, आयुष्यमान भव. आयुष्यातले 3 ते 4 दिवस बाकी राहिले होते, पण संतांचा आशीर्वाद मिळाला. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या वेळेस आमचे अनेक संत, माऊली बाबा असो, माधवगिरी महाराज असो किंवा पूर्णगिरी बाबा असो, ज्या वेळेस ते ट्रॅक्टर चालवत होते, ट्रॅक्टर उलटा झाला, हिंदुस्तान ट्रॅक्टर, आणि छातीवर पडला. छातीच्या बरगडा पूर्ण फार चुराचूर झाला, शरीराचा पूर्ण चुरा झाला, प्राण निघून गेला. आणि गठुडं माऊली बाबांचं, ते आपल्या या पूर्णगिरी बाबांचं घाटीत नेऊन टाकलं. डॉक्टरनी जाहीर केलं, बाबा गेला, संपला. इहलोकीची यात्रा करून पंचतत्वात विलीन झाला. गठुडं बांधलेलं होतं. सद्गुरू जनार्दन स्वामींचे डोळे झाकलेले होते. सद्गुरू जनार्दन स्वामी, माझं ज्याने केले श्रमदान त्याशी घडेल चारिधाम. श्रमदान करताना लेकरू नेण्याचा अधिकार काळाचा नाहीये. काळ माझ्या लेकराला हात लावू शकत नाहीये. कारण का, की माझ्या श्रमदानात जाताना कोणाला, त्या महाकाळाला सुद्धा अधिकार नाहीये. म्हणून बाबाजी डोळे झाकून बसलेले होते. बाबाजींनी सांगितलं, आणा ते गठुडे इकडं. वेरूळच्या आश्रमात बाबाजी पालखीत बसलेले आहे. बाबाजींनी विभूती घेतलेली आहे. बाबाजींनी 3 तास डोळे झाकले आणि काळाला हाक मारली. माझा अधिकार असताना तू नेलंच काय, असं भस्म टाकलं. गठुडं हल्लं, पूर्णगिरी बाबा उठलं. माझ्या झाडामुळा मस्तकावरी, माझ्या झाडामुळा मस्तकावरी हात तुमचा ठेवा. जनार्दन देवा, पूर्णगिरी देवा, जनार्दन देवा. म्हणून त्यांचा हात पाहिजे आपल्या डोक्यावर, संतांचा. तुम्हाला कंटाळत नाही आला ना, 2-5 मिनिटं सांगा, त्यांचा हात पाहिजे. असा हात आपल्याला बाबाजी नंतर माधवगिरी बाबाचं मिळतं या भागाला. असे दोन्ही हात असले, हे लेकरं तयार केले त्यांनी. बाबा जरी मला प्रवचनाला नाही 4-5 दिवस जमले तर त्यांच्याच सारखे ज्ञानवान विद्वान लेकरं आपल्यासाठी. फक्त त्यांना प्रेम द्या, प्रेमानं बोलवा, गावा. नाहीतर कथा करून घ्यायची आणि वरून टोले मारायचे नाही, असं नाही करायचं. कारण संत आहे. एक तुमच्या ज्ञानात, तुमच्यात वसंत फुलवणाऱ्या ज्ञानाचे तेच आहे. त्यांना खूप जीव लावा. असं नाही का आमच्या भागातले म्हणून मस्त असं राहतच. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, होऊन जातं कधी कधी. आमचेच बाबा आहे, आमचे देखत मोठे झाले. अरे बाबा जरी मोठे झाले पण तसे एकदा गुंडळून पाहि ना अंगाला काय होतं ते. एकदा राखला अंगाला मग कळलं तुला काय होतं. हा, एकदा लावून पाय राख, मग काय होतं. 4 दिवसही आमच्या संगत. पाण्यातील मासा झोप घेतो काय सा जावे त्याच्या वंश तेव्हा करे. एकदा येऊन पा, फकीर होऊन पा,
घरदार सोडून पहा. अरे महिनाभर प्रदक्षिणा केली तरी चौथ्या दिवशी कधी घरी जाईल असं होतं, कधी भजीची आमटी खायला असं होतं ना. असं नाही, खूप त्यागी महात्मा आहे. एक एक रत्न बाबांनी घडवले, आपल्यासाठी घडवले. असा हात ठेवला, आयुष्यमान भव. सप्तऋषीला सांगितलं, हो ऋषी, तुम्ही आशीर्वाद दिला लेकराला, पण त्याला 3च आपल्या दिवसाचं आयुष्य, आता कसं काय असाल. सांगितलं, अरे आम्ही आशीर्वाद दिला, चला म्हणे आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे नेलं ते लेकरू. ब्रह्माने नमस्कार केला, सप्तऋषी नमस्कार केला. ब्रह्मदेवाने दार उघडला. अहो सप्तऋषी, इकडं कुणीकडे आलात? म्हणे काही नाही, आलो सहज दर्शनाला. लेकराने नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाला, आयुष्यमान भव. लक्षात घ्या. आता सप्तऋषी मध्ये आम्ही मोकळे, कारण आता ब्रह्मदेवाने टेंडर घेतलं. कोणी घेतलं आता? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने सांगितलं, का हो? म्हणे आता 2च दिवसाचं आयुष्य आहे, ब्राह्मण देवता सांगताय. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे हे ब्राह्मण आपलं जे ब्रह्मदेव म्हणतात, हे टेंडर माझ्याकडे नाही, हे टेंडर भगवान शंकराकडे, त्यांच्याकडे जाऊ आपण. हे सगळी दिंडी कडून, दिंडी निघाली दिंडी निघाली कोपर गावा, टाइम कमी आहे. ही दिंडी निघाली विश्वनाथाकडे आणि ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांच्याकडे निघाले. भोले बाबाकडे नेले. सप्तऋषी आज कस काय यानं केलं? काही नाही, सहज दर्शनाला आलं. ब्रह्मदेव तुम्ही पण? हो घरी, हो नमस्कार करतो. ब्राह्मणांना नमस्कार केला आणि हळूच लेकरू लोटून दिलं आणि माझ्या भोले बाबाकडे निघाला, आयुष्यमान भव. जो आयुष्य देतो त्यांच्याच मुखातून निघालं. मग सांगितलं, बाबा 1च दिवसाचं आयुष्य आणि तुम्ही, अरे सांगितलं टेंडरच माझ्याकडे, जा, आयुष्य देणारच मी आहे, तुम्ही सगळे जा. आणि म्हणून सगळ्याला जायला लावलं. पिंडीजवळ बसले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाइम झाला, वेळ झाला, काळानं फास टाकला, जाळायला सुरुवात केली. काळानं फास टाकला, प्राण जायला लागला. माझ्या भोले बाबाचा 3रं नेत्र उघडला आणि सांगितलं, माझ्या दरबारात, माझ्या पिंडीपाशी याला उठवायचा अधिकार तुझा कसा आहे? महान काल भगवान भोलेनाथ आहे, भगवान शिवजी आहे, काळाचा महाकाळ भगवान शंकराचा 3रं नेत्र उघडलेला आहे आणि 3ऱ्या नेत्रानं काळ जाळायला लागलेला आहे. काळ भरपळत आहे, काळाची राख व्हायला लागलेली आहे. तेवढ्यामध्ये आमच्या बालकाचे डोळे उघडले. भगवान शंकराची प्रार्थना सुरू केली. कालकंठम काल मृत्यू कालाग्नी कालाशनम नमामि शिरसा देवम. हे देवा भोले बाबा, मी तुला नमस्कार करतो, काळाला जाळू नकोस. तो जळाला तर तुझी कोणी सेवा करणार नाही. त्याला घाबरतात म्हणून काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने. कांतवासी गंगा स्थाने, कांतवासी गंगा स्थाने, कांतवासी गंगा स्थाने, कांतवासी गंगा. पहिल्यांदा म्हणून काळात चिंतन आलं होतं आणि चिंतनामुळं भगवान शंकरानं तो जो काही अग्नी बाहेर निघाला तो बाहेर परत घेतलेला आहे. काळ वाचवला. लेकराला सांगितलं, ये इकडं. लेकराच्या डोक्यावर हात ठेवला. 14 वर्षाचं ने बाळा, तुझा 14 कल्प आयुष्य देऊन टाकलं. ते म्हणजे मार्कंड ऋषी. 14 कल्प आयुष्य आज मी त्यांना, आजही चिरंजीव आहे. भोले बाबा आपल्याला काही पण देऊ शकतात. अशा भोले बाबाचे या ठिकाणी वरदापन दिन आहे. त्या निमित्ताने तुम्ही बोलवलं. वास्तविक आमचा घसा खूप बसलेला होता, आम्ही थकलेलो होतो. सगळ्या संतांना म्हणलं 5-5 मिनिटं आम्हाला सहकार्य करा, परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आलात. बाबाजींवर तुमची खूप श्रद्धा आहे. बाबाजींनी